नमस्कार, डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते। निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रमामध्ये याविषयी मी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की नक्की हा कृती कार्यक्रम म्हणजे काय, त्यानंतर या कृती कार्यक्रमाचे ज्या क्षमतानिहाय वर्गनिहाय त्याच्या क्षमता आणि त्याचे स्तर कसे आहेत। आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांच्या क्षमतानिहाय ज्यांनी स्तर पूर्ण केले नाही, ज्यांच्या क्षमता पूर्ण नाही आहेत, तर अशांसाठी कृती आराखडा कसा तयार करायचा। कृती आराखड्यामध्ये 2 वर्षापूर्वी मी काही कृती आराखड्यावर व्हिडिओ काढले होते, पण याच्यामध्ये थोडासा बदल आहे या कृती आराखड्यामध्ये। तर तो कुठला बदल आहे, काय कशामध्ये आहे, तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग पाहूया। माझ्याकडे वेळेची कमतरता असल्यामुळे मी डायरेक्ट माझी जी वही आहे ती समोर ठेवून मी तुम्हाला ते प्रत्यक्ष दाखवत आहे, कारण इतका वेळ नाही आहे की मी त्याची PDF वगैरे बनवू की काय। त्यामुळे कृपया PDF पाठवा असं म्हणू नका, कारण मागच्या व्हिडिओमध्ये बरेच सगळे कमेंट्स PDF पाठवायचेच होते। तर त्यामुळे जे मी देते त्या संदर्भात तुम्ही तुमच्या सोयीनुसार ती PDF तयार करून घ्या पाहिजे असेल तुम्हाला तर, अदरवाईज आपण वहीमध्ये सुद्धा आखून करू शकतो। सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की हा जो आपण तक्ता या तक्त्यानुसार आपण स्तर निश्चिती करतो आणि हा आपल्याला तिकडे वरती द्यावा लागतो अहवाल। तर त्याच्यामध्ये जर का या स्तरावर हा जो आहे तर याच्यामध्ये हा जो लास्टचा स्तर दिलेला आहे त्यांनी 15वा कोणत्या याच्यात, तर कौशल्य कोणता आहे, वाचनामध्ये। ठीक आहे, तर हा 15व्या स्तरावर जर तुमचा विद्यार्थी पोचलेला असेल तर तुम्हाला आराखडा काढायची अजिबात गरज नाही आहे। आणि जर का तो इथे अधेमध्ये कुठेतरी कुठल्या तरी स्तरावर असेल तरच तुम्हाला आराखडा काढायची गरज आहे। या आदल्या मधल्या स्तरावर असेल तर आपल्याला त्याला पूर्णत्वाकडे न्यायचं आहे। आणि मग समजा आता तो 8व्या स्तरावर आहे, म्हणजे 7वा स्तर त्याने पूर्ण केला आहे। आता 8व्या स्तरावर हा स्तर पार करण्यासाठी त्याला त्याच्यात जे सांगितलेलं आहे त्यानुसार त्या अनुषंगाने आपल्याला अध्ययन अनुभव द्यायचे आहेत, म्हणजे कृती आराखडा तयार करायचा आहे। निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम 2025 क्षमता स्तरनिहाय कृती आराखडा इयत्ता 3री साठी घेतला मी। विषय मराठी आणि कौशल्य आहे वाचन। ठीक आहे, तर आता याच्यामध्ये हे जे काही मी मुद्दे दिलेले आहेत, आधी मी हे तुमचं क्लिअर करते की 2 वर्षापूर्वी जो आराखडा आपण काढायचो तर तो आराखडा अध्ययन निष्पत्तीनुसार होता। ठीक आहे, ते अध्ययन निष्पत्ती कोणत्या आहेत आणि त्याने कोणती अध्ययन निष्पत्ती पार केली आहे, कोणती राहिली आहे, त्या अनुषंगाने आपण काढायचो, त्यांचे गट वगैरे करायचो किंवा प्रत्येकाचा काढायचो। ठीक आहे, तर आता इथे मात्र आपल्याला क्षमतांचे जे स्तर दिले आहेत त्या स्तरानुसार आपल्याला काढायचे आहेत। आणि अजूनही त्याच्यामध्ये बदल आहे, तर मी हे एक्सप्लेन करताना सांगते तुम्हाला। तर इथे बघा, आपण असं मी आधी आखून घेतलंय की अनुक्रमांक, मग विद्यार्थ्याचे नाव, मग प्राप्त करावयाचा क्षमतानिहाय त्याचा स्तर, त्यानंतर अध्ययन अनुभव किंवा अध्ययनाची कृती, सुलभक, त्यानंतर साहित्य कोणतं वापरणार आहे, अपेक्षित कालावधी कोणता आहे आणि अपेक्षित कालावधीत स्तर प्राप्त झालाय किंवा अप्राप्त झालाय आहे, तर तुम्ही कुठल्या तारखेला त्याचा स्तर निश्चिती केली होती, परीक्षा घेतली होती आणि तो कुठल्या तारखेला परीक्षा, तर 20 तारखेला आपल्याला परीक्षा घ्यायची आहे। ठीक आहे, तर आता हे जे आहे तर याच्यामध्ये बघा अनुक्रमांक, आणि इथे मी काही विद्यार्थ्याचं माझा एकच विद्यार्थी आहे, हे 2च विद्यार्थी आहेत माझे, त्यामुळे त्यांचे स्तर पण वेगवेगळे आहेत। ठीक आहे, म्हणून मी त्यांच्यासाठी अध्ययन अनुभव सुद्धा वेगवेगळे दिलेले आहेत त्या अनुषंगाने। ठीक आहे, तर विद्यार्थ्याचं नाव इथे लिहिलेलं आहे, कोणत्या तारखेला तुम्ही त्याची स्तर निश्चिती केली होती आधी, तर त्याची तारीख इथे नमूद केली आहे मी। आणि प्राप्त करायचा क्षमता बघा, तो स्तर क्रमांक 11 त्याला प्राप्त करायचा आहे, 10 त्याचा पूर्ण झाला आहे, तर 11व्यावर तो आहे। तर परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह व योग्य गतीने आकलनासह वाचतो।
मुद्दाम मी याच्या खाली काही रेषा ओढल्या त्या याच्यासाठी की जोडाक्षर पण त्यात आली पाहिजे, अचूकपणा पण असला पाहिजे, विरामचिन्हांसह देखील त्याने वाचलं पाहिजे, योग्य गतीने वाचलं पाहिजे, म्हणजे अगदी संथ नको आणि अगदी गडबडीचं फास्ट नको, आकलनासह म्हणजे समजून उमजून वाचलं पाहिजे. तर हे सगळं लक्षात घेता आपल्याला अध्ययन अनुभव किंवा अध्ययनाची कृती करायची आहे, द्यायचं आहे त्यांना. तर वेगवेगळ्या शब्दपट्ट्या देऊन वाक्य तयार करतात किंवा करण्यास सांगतात, वाचण्यास सांगतात. शब्दडोंगर वाचन लेखन घेतात. अर्धवट वाक्य पूर्ण करा असं सांगतात, जेणेकरून त्यांना आकलन व्हावं की आता पुढे काय करायचं. अर्धवट वाक्य दिलं तर पुढे आपण काय वाचू शकतो किंवा देऊ शकतो, लिहू शकतो, ते पण त्यांच्या लक्षात येतं. विरामचिन्हांची ओळख करून देतात. हे वाचनाचं आहे फक्त, त्यामुळे वाचनावर भर द्या आणि त्या अनुषंगाने हे अध्ययन अनुभव येऊ द्या. वेगवेगळ्या ठिकाणी विरामचिन्हे लावून वाक्याचा अर्थ बदलतो हे लक्षात आणून देतात. म्हणजे अशी काही शब्द द्यायचे आहेत आपण की ज्याच्यामध्ये विरामचिन्ह वेगवेगळ्या ठिकाणी लावलं की त्याचे अर्थ बदलून जातात. ठीक आहे. विरामचिन्हांसह असलेला परिचित मजकूर पाठ्यपुस्तकातील वाचनास देतात आणि त्याला वेळेची मर्यादा ठेवतात 5 मिनिट, जेणेकरून त्याला वेळेचं भानही असलं पाहिजे की आपण किती स्लो वाचलं पाहिजे किंवा आपलं वाचन कशा पद्धतीने असलं पाहिजे. ठीक आहे. सुलभक म्हणून इथे शिक्षक आणि वर्गमित्र दिलेला आहे. जोपर्यंत शाळा चालू आहे शिक्षक आणि वर्गमित्र राहील, पण जसा सुट्टीचा कालावधी येईल, कारण कृती कार्यक्रम आपल्याला सुट्टीसुद्धा राबवायचा आहे मे महिन्यात. ठीक आहे ना. तर त्याच्यामध्ये मे महिन्यात आणि 15 जून आय थिंक 12 जूनपर्यंत आहे वाटते. तर असो जो काही सुट्टीचा कालावधी असेल तर त्याच्यामध्ये आपण काही शिक्षक आता ऑनलाईन घेतील, पण विद्यार्थ्यांच्या सान्निध्यात आपल्याला राहायला सांगितलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थी विसरू नयेत. तर ऑनलाईनचे नियोजन तर आपल्याला करायचंच आहे की आठवड्यातून 1-2 दिवस म्हणा, 3 दिवस म्हणा, आपण विद्यार्थ्यांचं ते घ्यायचं आहे मागोवा. पण जर का तुमच्या गावामध्ये मोबाईलची सोय नसेल किंवा एखाद्याकडे डाटा नसेल किंवा काय बरेच प्रॉब्लेम असतात, खेडेगावात रेंज नसते, तर अशा वेळेस तुम्ही स्वयंसेवक जर नेमला तर इथे सुलभक म्हणून स्वयंसेवक येईल सुट्टीच्या कालावधीसाठी आणि पालकसुद्धा येतील, कारण पालकसुद्धा घरी विद्यार्थ्यांचं वाचन घेतात. म्हणजे आपण त्यांना तशा सूचना आधी बोलून द्यायच्या आहे सुट्टी लागायच्या आधी की विद्यार्थ्यांचं काय काय घ्यायचं आहे. ठीक आहे. तर साहित्य, वाक्यपट्ट्या, मराठी विषय अध्ययन समृद्धी साहित्य संच आपल्याकडे भरपूर पेट्या आल्या आहेत निपुण अभियानाअंतर्गत. जादुई पिटारा आला आहे. तर या सगळ्यांचा वापर आपण करायचा आहे. त्यानंतर पाठ्यपुस्तकातील परिच्छेद आणि उतारे यांचंसुद्धा आपल्याला वाचन घ्यायचं आहे विद्यार्थ्यांचं. त्यानंतर अपेक्षित कालावधी काय आहे, तर इथे मी 6 मार्च 2025 ते 18 मार्च 2025, जसं 5 मार्चला परीक्षा झाली किंवा स्तर बघितला आपण, तर त्याच्यामध्ये हा ज्या 11व्या स्तरावर राहिला तर तो मी 18 मार्चपर्यंत त्याला कवर करण्याचा प्रयत्न केला, त्याचं अध्ययन अनुभव देण्याचा. तर मग इथे मी तारखासुद्धा नमूद केलेल्या आहेत. का माहिती आहे का, कारण बऱ्याचदा आपल्याला इतर काही कामं असतात, म्हणजे की जसं एखाद्या वेळी ट्रेनिंग लागतं आपलं किंवा आपल्याला दुसऱ्या शाळेवर पाठवलं जातं किंवा सुट्ट्यांचे दिवस येतात, रविवार येतात, तर असं सगळं हे वगळता तर निव्वळ दिवस किती आहेत तुमच्याकडे खरोखरचे, तर ते दिवस तुम्ही विद्यार्थ्यांना देणार आहे ते, म्हणून मी इथे मुद्दाम तारखा नमूद करते. त्यानंतर आता 20/3/2025ला आपण त्यांची परीक्षा घेतो आहे. तर आम्ही आज 19 तारीख आहे, तर मी आधीच घेतली आहे आज, कारण सगळ्या विद्यार्थ्यांचे एकाच वेळेस एक जण ट्रेनिंगला असेल किंवा इतर कुठे असेल, तर मी इथे दिली होती 18 मार्च इथपर्यंत माझा कालावधी संपलेला आहे, म्हणून मी 19ला त्याचा स्तर बघितला तर तो अप्राप्तच आहे अजून. ठीक आहे. म्हणजे 20 तारखेला परीक्षा होणार तर त्यात तो अप्राप्तच आहे. तर त्याच्यानंतर इथे बघा, जर का तुमच्याकडे समजा 4थीमध्ये आणि 5वीमध्ये मधला जर विद्यार्थी स्तर क्रमांक 11वर असेल, ठीक आहे, आता माझ्याकडे हा एकच आहे 3रीचा, पण तुमच्याकडे जर 4थीचा पण आहे, 5वीचा पण स्तर क्रमांक 11वर आहे, तर तुम्ही अशा विद्यार्थ्यांची इथे सलग नावं लिहायची आहेत, म्हणजे त्यांचा एक गट तयार होईल आणि
तो गट तयार केलं की मग तुम्हाला अजून जास्त सोपं होईल, कारण अध्ययन अनुभव हे जे तुम्ही दिलेलं आहे तर हे पुन्हा पुन्हा लिहावं लागणार नाही तुम्हाला, है ना. तर तुम्ही त्यांची नावं इथे टाकू शकता आणि हे तुम्हाला सगळं त्यांना सुद्धा लागू होईल. फक्त इथे जो छोटासा कॉलम तुम्हाला करावा लागेल इयत्तेचा, किंवा मग तुम्ही असं करू शकता 3री ऑब्लिक 4थी ऑब्लिक 5वी, म्हणजे तिन्ही वर्गांसाठी हे आहे. पण तो विद्यार्थी नक्की कोणत्या वर्गाचा आहे ते समजण्यासाठी इथे इयत्तेचा कॉलम तुम्हाला करावा लागेल एक छोटासा. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे मुद्देनिहाय मी इथे दिलेला आहे. आता दुसऱ्या विद्यार्थ्याचं पाहूया. तर हा एक विद्यार्थी आहे जो की स्तर क्रमांक 8वर आहे. तर स्तर क्रमांक 8 काय म्हणतो की परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह योग्य गतीने आकलनासह वाचतो. तर आता त्याच्यासाठी अध्ययन अनुभव दिले मी की एखादा अक्षर किंवा शब्द देऊन वाक्य तयार करण्यास सांगतात. उदाहरणार्थ मी हे एक अक्षर दिलं मी त्याला, तर मी त्याला सांगितले, मी त्याला आणले, किंवा मी त्याला बघितले वगैरे वगैरे असे कितीतरी उदाहरणं आपण 2-3 दिले की विद्यार्थ्यांना एकदा सांगितलं की ते बरेचसे आपलं तसे करून दाखवतात आपल्याला. तर त्याने मला बोलवले, त्याने मला सांगितले. ठीक आहे. विरामचिन्हांची ओळख करून देतात. आपण आधीसुद्धा विरामचिन्हांची ओळख करून दिलेलीच आहे, जेव्हा दुसरीपासून हे सगळं स्टार्टच होऊन जाते. पण तरी आपण प्रश्नार्थी वाक्य तयार करणे वगैरे जे काही असे काही घेतो आपण, त्यांच्या अभ्यासात आहेच ते. तर आशयांचे मुद्दाम आपण त्यांच्या लक्षात आणून द्यायचं की हे वाक्य कसं वाचायचं आहे, कुठे थांबायचं आहे, कुठे पूर्ण विराम आहे, कुठे स्वल्पविराम आहे, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आकलनासाठी घटनांचा क्रमसुद्धा तुम्ही देऊ शकता. तर तो घटनांचा क्रम भाषा समृद्ध पेटीमध्ये घटनांचे क्रम दिलेले आहेत, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही स्वतःसुद्धा तयार करू शकता. उलटसुलट क्रम दिलेला असतो. विद्यार्थी त्याला नीट वाचन करतात, समजून घेतात की काय सांगितलं आहे, मग आधी कुठला क्रम येणार आहे, तर योग्य क्रमाने ते त्यांना लावण्यास सांगायचं आहे. ते वाचून ते वाक्यपट्ट्या वाचून योग्य क्रम लावतात. ठीक आहे. वाचनाचा सराव घेतात. पाठ्यपुस्तकातील परिच्छेदही तुम्ही घेऊ शकता. सुलभक म्हणून इथे शिक्षक आणि वर्गमित्र, कारण आता शाळा चालू आहेत म्हणून. आणि साहित्य काय आलं तेच शब्दपट्ट्या, वाक्यपट्ट्या, जादुई पिटारामधील शब्दचक्र, मराठी भाषा समृद्ध पेटी, पूरक शैक्षणिक साहित्य संच इत्यादी. आपल्याला वेगळं असं साहित्य काही निर्माण करायची गरजच नाही. आणि तुमच्याकडे जर असेल किंवा तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण ह्या पेट्यांमध्येच एवढं सगळं काही आलेलं आहे निपुणचं, तर आपल्याला वेगळं काही करायची गरज आहे असं मला नाही वाटलं. तर आता इथे पण मी कालावधी काय दिला आहे तोच 6 मार्च ते 18 मार्च. ठीक आहे. इथे सुद्धा मी तारखा नमूद केलेल्या आहेत. आणि त्याचं कधी आपण घ्यायला सांगितलं आपल्याला 20/3/2025. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तो प्राप्त, आता तो 19ला घेतला तर प्राप्त झालेला आहे, म्हणजे 20चं काम माझं सोपं झालं, प्राप्त झालेलं आहे. त्याला हा स्तर प्राप्त झाला आहे. आता तो स्तर क्रमांक 9वर जाणार आहे आणि स्तर क्रमांक 9चं मला पुन्हा त्याच्यासाठी अशा प्रकारचा आराखडा तयार करावा लागणार आहे. ठीक आहे. तर जोपर्यंत आपला 15वा स्तर पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला हे आराखडे मुलांचा, सगळ्यांचा नाही, जे मागे आहेत त्यांचाच काढायचं आहे. बरं, आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की एखाद्याच्यात समजा माझ्या या पानावरती हे 2 विद्यार्थी मावले, यांचे स्तर पण वेगवेगळे आहेत. ठीक आहे. तर पण अजून विद्यार्थी आहेत, समजा 4-5 असले तर मी अशा प्रकारे हे पान असं थोडंसं इथे कट केलेलं आहे, जेणेकरून मला सगळं हे परत आखायला लागू नये किंवा परत मला लिहा लागू नये म्हणून. ठीक आहे. तर तुम्ही इथे विद्यार्थ्यांची नावं लिहू शकता. अजून जर तुमच्याकडे 4-5 मुलं असतील, 10-12 मुलं असतील, किती असतील तर तशा प्रकारे तुम्ही कोणत्या क्षमतेसाठी, कौशल्यासाठी, वाचन कौशल्यासाठी. ठीक आहे. कितवीची मुलं 3री, 4थी आणि 5वी तिन्ही वर्ग तुम्ही इथे घेऊ शकता. आणि मग किती पानं असे मी हे केलेले आहेत. आता माझे 2च विद्यार्थी आहे आणि त्यांची किती वेळा स्तर निश्चिती होणार आहे. तर बघा, मार्च महिन्यात 2 वेळा झाली, एक 5 तारखेला आणि एक 20 तारखेला. ठीक आहे. तसंच एप्रिलमध्ये 5 तारखेला, 20 तारखेला, मेमध्ये 5 तारखेला, 20 तारखेला आणि जूनमध्ये 15 तारखेला आणि 30 तारखेला होणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला इतक्या वेळा स्तर निश्चिती करायची आहेत. त्या अनुषंगाने मी ही पानं सोडले की इथे समजा 20 मार्च येईल, 5चं येईल, परत 20 एप्रिलचं येईल, परत मेचं येईल. ठीक आहे.
परत 20 मेचं येईल. तर मला म्हणजे माहिती आहे की हा विद्यार्थी कुठपर्यंत परफेक्शनवर जाणार आहे, कुठे ओके होणार आहे हा. ठीक आहे, त्या अनुषंगाने मी ते पानं सोडलेले आहे. नाहीतरी आपल्याला 4-5 पानं 5-6 पानं तर सोडावीच लागणार, कारण स्तर आपल्याला स्तरनिश्चिती तितक्या वेळा आपल्याला करायची आहे. ठीक आहे, आणि लास्टच्या याच्यापर्यंत तो झालाच पाहिजे. आधीसुद्धा तुमचा ओके होऊ शकतो तो. तर अशा प्रकारे मी हा आपल्यासमोर सादर केलेला आहे. आणि तुम्ही तुमच्या आयडियानुसार, तुमच्या शाळेच्या नियोजनानुसार, तुमच्या परिस्थितीनुसार, शालेय परिस्थितीनुसार, विद्यार्थ्यांच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकता. आणि पण फक्त मुद्दे असे आले पाहिजे, शासनाने आपल्याला कुठल्याही प्रकारचं या संदर्भात गायडन्स केलेलं नाही आहे की तुम्ही असंच काढा की तुम्ही तसंच काढा, हाच पॅटर्न असला पाहिजे, नाही. तर त्यांनी आपल्याला पूर्णपणे आपल्याकडे हा अधिकार दिला आहे की तुमचा विद्यार्थी कसा आहे हे तुम्हाला जास्त माहीत आहे. त्याप्रमाणे त्याच्या अनुषंगाने त्याला डोळ्यापुढे ठेवून तुम्हाला आराखडा काढायचा आहे. ठीक आहे, मग तो आराखडा तुम्ही कसा काढाल त्याच्यामध्ये हे काही मुद्दे महत्त्वाचे आहेत ते इन्क्लूड झाले पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे असेच मी तुम्हाला एकाच व्हिडिओत सगळे आराखडे मी नाही दाखवू शकत, कारण तेवढा व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं पाहूया, मराठीचं कौशल्याचं लेखन कौशल्य पाहूया. आणि पुढे आपण पाहत राहणार आहोत गणिताचं सुद्धा, संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया वगैरे जे काही आहेत. तर तुम्ही सगळ्यांसाठी हाच पॅटर्न वापरू शकता. सगळ्या घटकासाठी हा पॅटर्न आहे, मराठी असो की गणित असो, सगळ्या घटकासाठी हा पॅटर्न दिलेला आहे, तो तुम्ही वापरू शकता. आणि हे जे काही अध्ययन अनुभव वगैरे जे आहेत तर हे सगळे तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. तुम्ही काय करणार आहात तेच आपल्याला लिहायचं आहे. आणि जर का तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी तशा प्रकारे पुन्हा जे लिहिलेले आहेत लेखनासंदर्भात, संख्याज्ञानासंदर्भात, गणितीय क्रियासंदर्भात, तर ते सगळे मी इथे सादर करेन. धन्यवाद.